see the disease about malaria. We will see here the signs and symptoms, types of malaria, how it transmit means mode of transmission, diagnosis and treatment, prevention and control. Like this all content we are going to discuss in this slide. So what's a malaria? Malaria means what? It's a vector mosquito-borne infectious disease caused by protist Plasmodium. You know it very well. Plasmodium is a protozoan. Okay, so malaria, this disease is a vector, means born infectious disease. What is the meaning of vector? Means many pathogens use another organism to reach us, called as a vector. वेक्टर म्हणजेच काय, असे बरेचसे पॅथोजन्स आहेत की ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये शिरण्यासाठी, एंट्री करण्यासाठी ज्याचा वापर करतात त्याला व्हेक्टर असं म्हटलं जातं. मग हे प्लाझ्मोडियम जे आहेत, प्लाझ्मोडियम हे प्रोटिस्ट आहेत, ते आपल्या बॉडीमध्ये कशाच्या मार्फत जातात? थ्रू मॉस्किटो. सो आपण त्याला व्हेक्टर असं म्हणतोय. ओके, इट इज अ व्हेक्टर मॉस्किटो बॉर्न इन्फेक्शियस डिसीज caused by protist Plasmodium. Next, there are 4 species of Plasmodium. Plasmodiumच्या 4 species आपल्याला पाहायला मिळतात. Which are they? Just see. Plasmodium vivax. P means Plasmodium. Plasmodium is a common. So इथं तुमच्या बुकमध्ये सिर्फ फक्त P vivax असं दिलंय, means Plasmodium vivax. Plasmodium ovale, Plasmodium malari, and last one Plasmodium falciparum. See, these are the 4 species of Plasmodium. Only Plasmodium falciparum causes serious illness while other are rarely fatal. म्हणजे जर तुम्हाला बऱ्याच वेळा MCQ असा क्वेश्चन विचारला जातो की तुम्हाला क्वेश्चन दिले जातात आणि याच्यामधला मोस्ट डेंजरस स्पेसिस कोणता असं विचारलं जातं. विच इज द मोस्ट डेंजरस स्पेसिस? त्याचा आन्सर असणार आहे फॅल्सिफेरम, प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. बाकीचे कसे आहेत? रेअरली फॅटल आहेत, पण सिरियसली इलनेस कशामुळे होतं किंवा डेंजरस आपण म्हणू शकतो तो स्पेसिस आहे प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. इट्स ए इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन. नेक्स्ट, बेस्ड ऑन द स्पेसिस देर आर 4 टाइप्स ऑफ मलेरियम. ज्यात आपण बघितलं की इथं स्पेसिस 4 आहेत, त्यामुळं मलेरियाचे टाईपसुद्धा 4 असणार आहेत, 4 असणार आहेत. सो इन दिस चार्ट आपण इथे एक चार्ट पाहतोय. इकडे स्पेसिस ऑफ प्लाझ्मोडियम दिलेत, म्हणजे प्लाझ्मोडियमचे हे 4 टाईप आपण बघणार आहे. प्रत्येकाचा इन्क्युबेशन पिरियड वेगळा आहे आणि पॅटर्न ऑफ हाय फेवर, म्हणजे ताप येण्याचा जो पॅटर्न आहे तो प्रत्येकाचा वेगळा आहे. इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच काय? द टाइम इंटरवल फ्रॉम द इन्व्हॅशन ऑफ पॅथोजन टू द डेव्हलपमेंट ऑफ क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. म्हणजे बॉडीमध्ये ज्यावेळेस पॅथोजन एंट्री करतात आणि जोपर्यंत त्याचे सिम्पटम्स आपल्याला दिसत नाही तो त्याचा काय असतो? इन्क्युबेशन पिरियड असतो. सो प्रत्येक स्पेसिसचा इथे तुम्हाला इन्क्युबेशन पिरियड आणि पॅटर्न ऑफ हाय फेवर दिलेला आहे. फर्स्ट वन इज ए प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्सचा इन्क्युबेशन पिरियड 14 डेज आहे. म्हणजे ज्यावेळेस हे प्रोटोझोम बॉडीमध्ये एंटर करतात त्याच्या 14 डेज नंतर आपल्याला त्याचे सिम्पटम्स दिसतात. ओके, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स 14 डेज. पॅटर्न ऑफ हाय फेवर आफ्टर 48 आवर इंटरवल. म्हणजे 48 आवर्स नंतर आपल्याला जनरली त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस दिसतात किंवा 48 आवर इंटरवल्स ताप येण्याचा जो आपण पॅटर्न आहे तो इथे आपल्याला दिसतो. देन प्लाझ्मोडियम मलेरी इन्क्युबेशन पिरियड इज 28 डेज. पॅटर्न ऑफ हाय फेवर आफ्टर 72 आवर्स इंटरवल. देन थर्ड वन प्लाझ्मोडियम ओव्हेली incubation period is 17 days. High fever after 48 hour interval. म्हणजे Plasmodium vivax and Plasmodium ovale same pattern of high fever. Then last one, that is a Plasmodium falciparum. Incubation period is 12 days and pattern of high fever is high fever at a irregular intervals between 22 to 48 hours. Okay, these are the types of malaria which are based on the species. Now we will see
the signs and symptoms of malaria. Which are the signs and symptoms of malaria? We are going to discuss here. So first point is, symptoms of malaria begins to appear about 7 to 15 days after the bite of infective mosquito. आता इथे इन्फेक्टिव्ह शब्द महत्त्वाचा आहे, म्हणजे कोणताही मॉस्किटो बाईट आपल्याला झाला तर मलेरिया होईल असं नाही आहे. तो जो मॉस्किटो आहे तो इन्फेक्टिव्ह असेल तरच आपल्या बॉडीमध्ये बाईट केल्यापासून 7 to 15 डेजमध्ये आपल्या बॉडीमध्ये मलेरियाचे सिम्पटम दिसायला सुरुवात होतात. सिम्पटम्स ऑफ मलेरिया बिगिन्स टू ॲपियर अबाउट 7 to 15 days आफ्टर द बाईट ऑफ इन्फेक्टिव्ह मॉस्किटो. म्हणजे इन्फेक्टिव्ह मॉस्किटोनं बाईट केल्यानंतर सिम्पटम्स आपल्या बॉडीमध्ये दिसण्यासाठी जवळजवळ 7 to 15 days लागतात. ओके. देन सेकंड पॉईंट, इनिशियल सिम्पटम्स आर फेवर, हेडेक अँड चिल्स मे बी डिफिकल्ट टू रेकग्नाइज ॲज मलेरिया. याचे सुरुवातीचे सिम्पटम्स काय असतात? फेवर, ताप येतो, हेडेक, डोकं दुखतं, चिल्स, थंडी वाजून येते. आणि त्यामुळं बरेचसे सिम्पटम्स अदर फेवरसारखेच असतात किंवा अदर डिसीजसारखे असतात. त्यामुळं जनरली त्या पेशंटला मलेरिया झालेला आहे हे ओळखणं अवघड जातं इनिशियल स्टेजमध्ये. क्लासिकल सिम्पटम्स ऑफ मलेरिया इज ए सायक्लिक ऑकरन्स ऑफ हाय फेवर फॉलोड बाय स्वेटिंग अँड सडन शिवरिंग. म्हणजे जनरली मलेरियाचं क्लासिक सिम्पटम्स काय त्यांनी सांगितलं की एकदम हाय फेवर, ताप येतो आणि घाम येतो त्याला. हाय फेवर फॉलोड बाय स्वेटिंग अँड सडन शिवरिंग, आणि लगेचच त्याला थंडी पण वाजून येते. सच ए एंटायर एपिसोड लास्ट फॉर 4 to 6 hours अँड रिकर्स एव्हरी 2 days or 3 days. ॲक्च्युली ही जी आपण हे जे सिम्पटम्स आहेत म्हणतोय की ताप येतो, थंडी वाजून येते, घाम येतो, हे जवळजवळ 4 ते 6 तास असतो आणि प्रत्येक 2 दिवसाला किंवा 3 दिवसाला हे असे सिम्पटम्स त्या पेशंटमध्ये दिसायला लागतात. ओमेटिंग अँड कॉन्व्हल्जन्स. ओमेटिंग यू नो इट व्हेरी वेल. ओमेटिंग उलट्या मळमळतात किंवा उलट्या होतात. आणि कॉन्व्हल्जन्स म्हणजे त्यांच्या म्हणजे लिम्स आहेत, 4 limb, हँड लिम, त्याला आकडी येणं असं म्हटलं जातं की तिथं पेन्स म्हणता येत नाही, पण कॉन्व्हल्जन्स म्हणजेच काय तर जे काही 4 limbs किंवा हँड लिम्स आहेत त्याच्या ते असे आकसले जातात, त्याला कॉन्व्हल्जन असं म्हटलं जातं. नेक्स्ट, आर्थ्राजिया, दॅट इज जॉईंट पेन. जिथं जिथं जॉईंट्स आहेत तिथं पेन्स होतात. आणि ॲनेमिया येतो ड्यू टू रप्चरिंग ऑफ RBC. आपण ज्यावेळेस लाईफ सायकल बघणार आहोत त्यावेळेस लाईफ सायकल तुमच्या लक्षात येईल की RBC इथं काय होतात, म्हणजे मलेरिया पेशंटमध्ये RBC ब्रेक होतात, रप्चर होतात, आणि RBC रप्चर झाल्यामुळं त्या पेशंटला ॲनेमिया जाणवतो. ठीक आहे. जॉईंट पेन अँड ॲनेमिया. नेक्स्ट, हिमोग्लोबिन्युरिया. इथं तुम्हाला याचे 2 पार्ट करू शकतो आपण. हिमोग्लोबिन्युरियाचा अर्थ काय होतो तर त्या पेशंटच्या युरिनमध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट येतं, त्याला हिमोग्लोबिन्युरिया असं म्हटलं जातं. नेक्स्ट, आता इथं हे कशामुळं होतं तर इथं RBC रप्चर झाल्यामुळं हिमोग्लोबिन आहे ते हिमोग्लोबिन काय होतं रे बाहेर येतं, RBCमधून बाहेर येतं, आणि ते कशामध्ये आपल्याला इंडिकेट होतं, युरिनमध्ये होतं, त्याला आपण हिमोग्लोबिन्युरिया असं म्हटलं जातं. नेक्स्ट, हिपॅटोमेगालिया. हिपॅटो ही जी टर्म आहे ती आपण लिव्हरसाठी वापरतो, आणि मेगाली म्हणजे इन्क्रीज होणं. इथं लिव्हरची साईज इन्क्रीज होते म्हणून त्याला लिव्हर एनलार्जमेंट असं म्हटलं जातं. रेटिनल डॅमेज. तुम्हाला माहिती आहे की डोळ्यामध्ये रेटिना आपण स्क्रीन लाईक स्ट्रक्चर जे असतं त्याच्यामध्ये इमेजेस तयार होतात, तो डॅमेज होतो, त्याला रेटिनल डॅमेज असं म्हटलं गेलं आहे. आणि लास्ट वन आहे तो सेरिब्रल मलेरिया, ज्याला ब्रेन इन्फेक्शन असं म्हटलं जातं. जनरली हे जे सिम्पटम आहेत लास्ट सेरिब्रल मलेरिया हे आपल्याला प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम, जो तुम्हाला मगाशी म्हटलं की मोस्ट डेंजरस मलेरिया आहे किंवा डिसीज आहे, याच्यामध्ये हे सिम्पटम दिसतात. बघा सिम्पटम्स पुन्हा सांगते तुम्हाला की फेवर, हेडेक, चिल. Then which are the classical symptoms of malaria? That is fever followed by sweating and sudden shivering. Such an entire episode lasts for 4 to 6 hours and recover every 2 days or 3 days.
then vomiting and convulsions, arthalgia, that is joint pain, anemia, hemoglobinuria, hepatomegaly, retinal damage, and cerebral malaria. Okay, these are the symptoms, signs and symptoms of malaria. आपण याच्यानंतर सायकल बघतोय, लाईफ सायकल बघतोय. आता लक्षात घ्या, लाईफ सायकल इथं तुम्हाला पिक्चरमध्ये दिसते. ही लाईफ सायकल आपल्याला अर्धी ह्युमन बॉडीमध्ये दिसते आणि अर्धी मॉस्किटोच्या बॉडीमध्ये दिसते. ओके, आणि त्यामुळे त्याला डायझेनिक और डायझेनिक असं म्हटलं जातं. डायझेनिक किंवा डायझेनेटिक लाईफ सायकल असं म्हटलं जातं, बिकॉज इथं होस्ट किती आहेत, 2 होस्ट आहेत. ओके, इथं आपल्याला लाईफ सायकल बघत असताना मलेरियाची ॲक्च्युली ही जी लाईफ सायकल आहे तुम्ही खाली वाचू शकता. स्टेजेस इन अ लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम इन मॉस्किटो अँड ह्युमन. ॲक्च्युली ही आपल्याला ही जी लाईफ सायकल घेतलेली आहे ती लाईफ सायकल प्लाझ्मोडियम आणि प्लाझ्मोडियमची ही लाईफ सायकल आहे आणि 2 होस्टमध्ये ती होती. एक होस्ट आहे ह्युमन आणि दुसरं आहे ते म्हणजे मॉस्किटो. आता इथे तुम्हाला 2 होस्ट आहेत मग सांगितल्याप्रमाणे. ह्युमनमध्ये जे काही लाईफ सायकल त्याचं आहे ती लाईफ सायकल त्याच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं आहे ते असेक्शुअल असतं. कोणतं असतं, असेक्शुअल असतं. आणि मॉस्किटोमध्ये जी लाईफ सायकल त्याची आहे त्यावेळेस त्याचं रिप्रोडक्शन होताना सेक्शुअल असतं. ओके, मग सेक्शुअल आहे म्हणून त्याला स्पोरोगोनी असं म्हटलं जातं. बघा, मॉस्किटोच्या बॉडीमध्ये रिप्रोडक्शन होताना कसं आहे, स्पोरोगोनी आहे, सेक्शुअल आहे म्हणून. तर ह्युमनमध्ये रिप्रोडक्शन आहे ते कसं आहे रे, असेक्शुअल आहे, तर त्याला सायझोगोनी असं म्हटलं जातं. सायझोगोनी असं म्हटलं जातं. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ही जी लाईफ सायकल आहे ही लाईफ सायकल 2 होस्टमध्ये का आहे किंवा कशा पद्धतीनं ही सायकल कंप्लीट होत असते. तर तुम्हाला सांगितलं होतं मगाशी की जो काही मलेरिया कॉज करणारा जो मॉस्किटो आहे तो मॉस्किटो म्हणजे ती जी असते मॉस्किटो ती फिमेल एनॉफिलस मॉस्किटो असते. जनरली मॉस्किटोज असतात ते प्लांट एक्स्ट्रॅक्ट किंवा प्लांट ज्यूसवर त्यांची उपजीविका चालू असते. पण मग फक्त फिमेल एनॉफिलस मॉस्किटोज ह्युमनला बाईट का करतात, मेल का करत नाहीत. तर मग तुम्हाला सांगितलं मेल का बाईट करत नाहीत, तर त्यांचं जे फिडिंग आहे त्यांना जे नरिशमेंट होत असतं त्यांचं ते प्लांट ज्यूसवर होत असतं. मग फक्त फिमेललाच का ह्युमनला बाईट करावं लागतं. तर फिमेलच्या बॉडीमध्ये जे एग्ज आहेत त्या एग्जला नरिशमेंट करण्यासाठी किंवा रिप्रोडक्शन प्रोसेसमध्ये ज्या काही इव्हेंट्स आहेत ते घडवून आणण्यासाठी तिला सिरम अल्ब्युमिन नावाचं जे आपल्या ह्युमन बॉडीच्या ब्लडमध्ये जे प्रोटीन आहे ते प्रोटीनची गरज असते. लक्षात घ्या, कोणतं प्रोटीन, सिरम अल्ब्युमिन. ओके, इट्स अ ब्लड प्रोटीन आणि ते गरजेचं असल्यामुळं जी फिमेल मॉस्किटो आहे ती ह्युमनला काय करते, बाईट करते. इट्स अ रिझन. हे रिझन आहे की फिमेलच आपण इथं जे व्हेक्टर म्हणून घेतोय ते फिमेल एनॉफिलस मॉस्किटो असं का घेतोय. तर ह्या फिमेलला कशाची गरज असते रे, इट नीड्स किंवा इट रिक्वायर्स सिरम अल्ब्युमिन ब्लड प्रोटीन फॉर फर्टिलाइज्ड एग नरिशमेंट और अदर रिप्रोडक्शन पर्पजेस. ओके, आणि त्यामुळं ती काय करत असते, ह्युमनला बाईट करत असते. याच्यानंतर लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला ॲनिमेशन थ्रू हा पॉईंट किंवा ही सायकल आहे ती समजून सांगणार आहे. इथे लक्ष द्या इकडे. असे अजूनही कारणं आहेत, अशी कारणं आहेत की जे काही हे मॉस्किटो आहे किंवा ही फिमेल एनॉफिलस मॉस्किटो आहे ही ह्युमनकडे अट्रॅक्ट होण्याची 3 कारणं आहेत. फर्स्ट रिझन असं आहे की आपण ज्यावेळेस ब्रिदिंग करतो त्या ब्रिदिंगमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. बरोबर आहे, म्हणजे एक्सेल आपण ज्यावेळेस करतो, एक्सेल करत असताना CO2 बाहेर पडतो आणि हा CO2 काय करत असतो, ह्या मॉस्किटोला अट्रॅक्ट करण्याचं काम करत असतो. सेकंड, आवर वॉर्म बॉडी टेम्परेचर. आपली बॉडी टेम्परेचर आहे ते वॉर्म आहे साहजिकच, त्यामुळं मॉस्किटो अट्रॅक्ट होतात. आणि तिसरं म्हणजे
आपल्या बॉडीमधून जे स्वेटिंग होते म्हणजेच घाम बाहेर पडतो त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह केमिकल्स प्रेझेंट असतात. त्या अट्रॅक्टिव्ह केमिकलसुद्धा काय करत असतात, ह्या मॉस्किटोला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यात असतात. त्यामुळं साहजिकच हे मॉस्किटो ह्युमनकडे अट्रॅक्ट होत असतात. आता इथे ज्यावेळेस आपण लाईफ सायकल पाहतोय त्यावेळेस आपण सुरुवात इथून करतोय. बघा, हा मॉस्किटो आहे म्हणजे ही फिमेल एनाफिलस मॉस्किटो आहे. ज्यावेळेस इथं तुम्हाला मध्ये दाखवलेलं आहे बघा, ही स्किन आहे, ह्युमन स्किन आहे. आपण स्टार्ट इथून करतोय. ज्यावेळेस मॉस्किटो बाईट करतोय त्यावेळेस बाईट करत असताना ह्या मॉस्किटोच्या आत म्हणजे आपण बॉडीमध्ये आपण म्हणू शकतो काय असतात, सलायव्हरी ग्लँड असतात. आणि ह्या सलायव्हरी ग्लँडमधून जी सलायवा सिक्रेट होते त्या सलायवामधून हे स्पोरोझाईट, इथं बघा दाखवले त्यांनी, हे स्पोरोझाईट आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. ओके, इथं तुम्हाला सायकल्स इन मॉस्किटोमध्ये तुम्ही बघू शकता. स्पोरोझाईट्स जे त्याच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये आहेत, स्पोरोझाईट. ओके, हे स्पोरोझाईट काय करतात, ज्यावेळेस मॉस्किटो आपलं ब्लड सक करत असते त्यावेळेस सलायव्हरी ग्लँडमधून त्या मॉस्किटोच्या स्पोरोझाईट्स आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात थ्रू स्किन. ओके, स्किनमधून आपल्या बॉडीमध्ये ते काय करतात, एंटर करतात. आणि मग स्किनच्या कॉन्टॅक्ट्समध्ये ज्या ब्लड व्हेसल्स आहेत, स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्या ब्लड व्हेसलमध्ये हे स्पोरोझाईट्स एंटर करतात. ओके, स्पोरोझाईटची एंट्री आपल्या बॉडीमध्ये झाली. मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की याच्यातली इन्फेक्टिव्ह स्टेज कोणती, कशामुळे इन्फेक्शन होतं आहे, तर स्पोरोझाईट लक्षात ठेवायचं. ओके, कोणतं असणार आहे, स्पोरोझाईट असणार आहे. देन ज्यावेळेस बॉडीमध्ये एंटर केलं जातं आहे त्यानंतर बघा तुम्ही ही डायग्रॅम व्यवस्थित बघू शकता. ज्यावेळेस एंटर केलं जातं आहे त्यानंतर हे जे स्पोरोझाईट्स आहेत ते ब्लडस्ट्रीममध्ये मिसळतं आपल्या, म्हणजे ब्लड व्हेसलमध्ये असणाऱ्या ब्लडमध्ये मिसळलं जातं. आणि असं ब्लड पहिल्यांदा कुठं येतं, लिव्हरमध्ये येतं. सो हिपॅटिक सेल असं म्हटलं गेलं. हिपॅटिक मग काय सांगितलं, लिव्हरशी रिलेटेड आहे. मग हे जे स्पोरोझाईट्स आहेत हे स्पोरोझाईट्स कुठे येतात, लिव्हरमध्ये येतात म्हणजे लिव्हरच्या सेलमध्ये जातात. ओके, हिपॅटिक सेल असं म्हटलं गेलं. काही वेळेस ते डॉर्मन्सी पिरियडमध्ये असतात. म्हणजेच आता ही लाईफ सायकल आपण इकडे पूर्ण कंटिन्यू बघणार आहे, पण चान्सेस काय असतात, बऱ्याच वेळा ज्या वेळेस हे लिव्हर सेलमध्ये जातात त्यावेळेस काही त्यांची जर डॉर्मन्सी पिरियड असेल, इनॅक्टिव्ह स्टेज असेल तर त्याला हायपोनोझाईट असं म्हटलं जातं. म्हणजेच इथं ते ॲक्टिव्ह होत नाही आहेत. आणि मग असं होत नाही की आता आपण बघितलं की 14 डेजमध्ये आपल्याला सिम्पटम दिसायला लागतात, पण इथं हे स्पोरोझाईट्स आहेत, हे स्पोरोझाईट इनॅक्टिव्ह असल्यामुळं ते पुढची सायकल कंटिन्यूज होत नाही आहे. जोपर्यंत ते ॲक्टिव्ह होत नाहीत तोपर्यंत ही लाईफ सायकल त्यांची कंटिन्यू होत नाही. आणि मग जेव्हा 1 वर्षाने 2 वर्षांनी जेव्हा हे स्पोरोझाईट ॲक्टिव्ह होतील त्यावेळेस मात्र ही सायकल कंप्लीट होणार आहे. ही एक स्टेज वेगळी आहे. पण आता आपण म्हणूया की हिपॅटिक सेलमध्ये गेलेत आणि हिपॅटिक सेलमध्ये त्या काय झाल्यात, ॲक्टिव्ह झालेत. ओके, हे स्पोरोझाईट ॲक्टिव्ह झालेत. ॲक्टिव्ह झाल्यानंतर इथं त्यांची मल्टिप्लिकेशन रेट म्हणजे ॲक्च्युली इथं जे मल्टिपल फ्युजन होतं, तुम्हाला माहिती आहे की रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन, तुम्हाला बायनरी फ्युजन माहिती आहे, मल्टिपल फ्युजन माहिती आहे. मग इथं सायनोगोनी आपण जे म्हणतोय सायझोन्ड्स तयार होतात. मग इथं काय होतं बघा, इथं मॅच्युअर सायझोन्ड असं म्हटलंय. म्हणजे सुरुवातीला इथं लिव्हर सेलमध्ये हे जे स्पोरोझाईट्स गेलेत ह्या स्पोरोझाईटची मल्टिपल फ्युजन झालेत म्हणजे याच्यामध्ये काय तयार झाले, सायझोन्ड्स तयार झालेत. सायझोन्ड्स ज्यावेळेस मॅच्युअर होतात त्यावेळेस हे लिव्हर सेल ब्रस्ट होतात. बघा, ब्रस्ट झाल्यानंतर त्यातून जे बाहेर पडतात ते मेरोझाईट्स आहेत. नावं बघा, स्पोरोझाईट नंतर सायझॉन्ड्स असं म्हणतोय आपण, सायझॉन्ड नंतर मेरोझाईट असं म्हणतोय. हे मेरोझाईट्स जे आहेत हे मेरोझाईट कशामध्ये एंट्री करतात, तर आपल्या RBCsमध्ये एंट्री करतात. आत्तापर्यंत RBC नाही, इथं कुठं होत्या, त्या लिव्हर सेलमध्ये होत्या.
इथं ब्लड फ्लोमध्ये होत्या, RBC मध्ये नव्हत्या. ब्लड फ्लोमधून कुठं आल्या, लिव्हर सेलमध्ये आल्या. लिव्हर सेलमध्ये त्यांची मल्टिप्लिकेशन होतीये. ओके, मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिपल फ्युजन होत आहे, नंबर ऑफ सेल इथं इन्क्रीज होतात आणि ज्यावेळेस ते ब्रस्ट होत आहे त्यावेळेस त्यातून बाहेर मेरोझाइट्स पडतात. ॲक्च्युली मेरोझाइट्स म्हणजेच काय, आता मेरोझाइट्स इथं डेव्हलपमेंट झाल्यानंतर हे जे मेरोझाइट्स आहेत हे मेरोझाइट आपल्या RBC मध्ये एंटर करतात. RBC मध्ये इथे इरेथ्रोसाइट म्हणले बघा, इरेथ्रोसाइट मीन्स RBC. ज्यावेळेस RBC मध्ये ते एंटर करतात त्यावेळेस त्यांना RBC मध्ये असणारं जे हिमोग्लोबिन आहे, तुम्हाला माहिती आहे हिमोग्लोबिन, हे हिमोग्लोबिन मधला हिमो आणि म्हणजे हिम आपण म्हणतो, त्याचं जे कॉन्ज्युगेटेड प्रोटीन आहे असं आपण म्हणतो. हिमोग्लोबिन इज ए कॉम्बिनेशन ऑफ हिम प्लस ग्लोबिन असं स्ट्रक्चर तुम्ही शिकलाय. मग त्यातला हिम सेपरेट होतो आणि ग्लोबिन नरिशमेंटसाठी जे त्यांना प्रोटीन लागणार आहे ते प्रोटीन त्यांना ह्या स्टेजमध्ये मिळत असतं. म्हणजे हिम सेपरेट केला जातो आणि ग्लोबिन स्वतःच्या नरिशमेंटसाठी हे वापरतात. आणि मग मेरोझाइट, जसं आपण म्हणतो की एखाद्या लार्वलमधून ॲडल्टमध्ये रूपांतर होतं, तसं हे मेरोझाइट्सचं रूपांतर कशामध्ये होतं, ट्रोपोझाइटमध्ये होतं. बिकॉज यांना नरिशमेंट मिळाली. काय नरिशमेंट मिळाली, तर इथं मिळणारे जे काही ग्लोब्युलिन प्रोटीन्स आहेत ते ग्लोब्युलिन प्रोटीन्स त्यांना इथे मिळाले, ट्रोपोझाइट्स आले. ओके, आता ट्रोपोझाइटची संख्यासुद्धा इथं काय झाली रे, नंबर ऑफ ट्रोपोझाइट्स इथं वाढले. त्याच्यानंतर हे RBC काय करतात, ब्रेक करतात. ठीक आहे, तर इथं जे ट्रोपोझाइट्स आहेत किंवा इथं जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय त्याला इरिथ्रोसायटिक सायझॉन्डसुद्धा म्हटलं जातं. ज्यावेळेस हे RBC रप्चर होतात म्हणजे नंबर ऑफ त्याच्यामध्ये ट्रोपोझाइट्स वाढले की त्या RBCची कॅपॅसिटी संपते आणि RBC काय होते, ब्रस्ट होते. मग RBC ब्रस्ट झाल्यानंतर हे जे ट्रोपोझाइट्स आहेत किंवा इरिथ्रोसायटिक सायझॉन्ड्स जे आहेत ते सायझॉन्ड्स काय होतात, बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर ते काय करतात, नवीन RBCला इन्फेक्ट करतात. बघा, आता तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे की जो इथं आता हिमोग्लोबिन म्हणजे ग्लोबिन तर त्यांनी यूज केला, पण ह्या RBC मधला जो हिम शिल्लक राहिलेला आहे बघा, हिमोग्लोबिनचं आपण फोड कशी केली, हिम प्लस ग्लोबिन त्यांनी यूज केला. आता त्यातला राहिलेला जो काही हिम आहे तो हिम इथं त्याचं रूपांतर हिमोझोइन ग्रॅन्युल्समध्ये होतं. बघा, हा एक MCQला क्वेश्चन विचारला जातो. हिमोझोइन ग्रॅन्युल्समध्ये होतं आणि ज्यावेळेस या RBC ब्रस्ट होतात त्यावेळेस पेशंटला फीवर येतो, ताप येतो. मग हे कशामुळं होतं, हे हिमोझोइन ग्रॅन्युल्समुळं होतं. तुमच्या पुस्तकात आहे, मी ज्यावेळेस टाईप्स तुम्हाला पॉईंट वाईज घेणार आहे त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. हे हिमोझोइन ग्रॅन्युल्स बाहेर पडतात म्हणजे RBC ज्यावेळेस रप्चर होतात त्यावेळेस त्या पेशंटला फीवर जाणवतं. आणि मग हे जे RBC आहेत रप्चर झाल्यानंतर इथं जे काही स्ट्रक्चर बाहेर पडलेलं आहे, ट्रोपोझाइट्स बाहेर पडलेले आहेत, ह्याच्यापासून दोन वेगवेगळे म्हणजे मेल आणि फिमेल असे वेगवेगळे दोन स्ट्रक्चर इथं तयार झालेले दिसतात आपल्याला, मेल आणि फिमेल. इथं आपण बघतोय की ह्युमन बिईंगमधली जी सायकल आहे ती सायकलमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आहे. इथं युनियन होत नाही, गॅमिट्स तयार होतात म्हणून त्याला गॅमेटोसाइट असं म्हटलं आहे. गॅमिट्स तयार होतात, मेल आणि फिमेल गॅमिट्स इथं तयार होतात. पण नंतर ज्यावेळेस एखादा मॉस्किटो, ज्यावेळेस पुन्हा इथं बघा इथं लाईफ सायकल आपली आली, ज्यावेळेस मॉस्किटो काय करतोय, पुन्हा आपल्या स्किनवर येऊन त्या पर्सनला बाईट करतोय, त्यावेळेस हे जे गॅमॅटोसाइट्स आहेत हे गॅमॅटोसाइट्स काय करतात, ह्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये एंटर करतात. बघा, इथून म्हणजे ह्युमन स्किन ही अर्धी पूर्ण झाली, लाईफ सायकल ही ह्युमन बॉडीमध्ये झाली. कशामध्ये झाली, ह्युमन बॉडीमध्ये झाली. म्हणजेच इथं प्रायमरी होस्ट आहे. बघा लक्ष द्या, प्रायमरी होस्ट ही कोणाला म्हटलं जातं, मॉस्किटोला म्हटलं जातं. आणि ज्याला आपण सेकंडरी होस्ट कशामध्ये म्हणतोय आपण, ह्युमनला म्हणतोय. सेकंडरी होस्ट का म्हणायचं, त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे.
ठीक आहे. आणि प्रायमरी कोणाला म्हणतोय आपण, मॉस्किटोला म्हणतोय, कारण त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत आहे, सेक्शुअल फेज आहे. अजून एक नाव आहे की जे प्रायमरी होस्टला आपण डेफिनेटिव्ह होस्ट असं म्हणतोय आणि सेकंडरी होस्टला आपण इंटरमिडिएट होस्ट असं म्हणतोय. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेस पुन्हा आपण सेकंड लाईफ सायकलकडे आलो, इथे आलो, ज्यावेळेस ब्लड सक केलं त्यावेळेस हे गॅमॅटोसाईट ह्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये गेले आणि मग त्याच्यामध्ये मायक्रोगॅमिट आणि मॅक्रोगॅमिट्स तयार झाले. बरोबर आहे. मेल आणि फिमेल गॅमिट्स तयार झाले, त्याचं डेव्हलपमेंट झालं आहे आणि त्यांचं युनियन झाल्यानंतर झायगोट तयार झालं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन झाले. मगच मी तुम्हाला सांगते की मॉस्किटोच्या बॉडीमध्ये काय होतं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आहे, म्हणून त्याला आपण प्रायमरी होस्ट असं म्हणतोय. तुम्हाला माहिती आहे की मेल गॅमेट फिमेल गॅमेट युनियन झालं की झायगोट फर्टिलायझेशन होतं आहे, म्हणजे झायगोट तयार होतोय. आणि मग हा झायगोट कुठं जातोय की उसाईटला ब्रश, म्हणजे उसाईट आणि उसाईट ब्रश झाल्यानंतर स्पोरोसाइट्स तयार होतात आणि हे स्पोरोसाइट कुठं जातात, कुठं असतात, तर मॉस्किटोच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये प्रेझेंट असतात. अशा पद्धतीनं. आणि हाच ज्यावेळेस मॉस्किटो हेल्दी पर्सनला पुन्हा बाईट करणार आहे, पुन्हा हे स्ट्रक्चर चालून राहणार आहे. शब्द थोडेसे अवघड आहेत. स्पोरोसाइट आहे, सायझॉन्ट आहे, ट्रोपोसाइट आहे, मेरोसाइट आहे. अगदी मेरोसाइट नंतर ट्रोपोसाइट, नंतर गॅमॅटोसाइट. ठीक आहे. अशा पद्धतीनं ही लाईफ सायकल आपल्याला 2 होस्टमध्ये पाहायला मिळते, म्हणून त्याला आपण डायझेनिक किंवा डायझेनेटिक असं म्हणतोय. येथे लक्षात, इथं RBC ब्रेक झाल्यामुळं ज्यावेळेस RBC ब्रेक होतात त्यावेळेस मात्र त्या पेशंटला काय जाणवते, फेवर जाणवतो किंवा ताप येतो असं म्हणतोय आपण. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप आपण आता बघणार आहे. त्याच्यामध्ये मोड ऑफ ट्रान्समिशन, याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे, प्लाझ्मोडियम इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू अदर थ्रू अँड इन्सेक्ट व्हेक्टर फिमेल एनॉफिलस मॉस्किटो. एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडं हे प्लाझ्मोडियम कसे ट्रान्समिट होतात, तर एक व्हेक्टर, आपण इन्सेक्ट व्हेक्टर आहे कोणता, तो इन्सेक्ट आहे, तर इन्सेक्ट व्हेक्टर कोणता, फिमेल एनॉफिलस मॉस्किटो. मग अशी मी एक्सप्लेन केलं की फिमेल एनॉफिलस मॉस्किटोज का, तर तिला कशाची गरज असते, सिरम अल्ब्युमिन प्रोटीनची गरज असते फॉर द रिप्रोडक्शन ऑर नरिशमेंट ऑफ एग्स. सेकंड, when infected female Anopheles suck the human blood, it may transfer sporocyte to human circulation. ज्यावेळेस इन्फेक्टेड फिमेल एनॉफिलस मॉस्किटो ह्युमनचं ब्लड सक करते, मे बी चान्सेस काय, इट मे ट्रान्सफर, चान्सेस आहेत काय ट्रान्सफर होण्याचे, स्पोरोसाइट ट्रान्सफर होण्याचे, जे तिच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये आहेत ते ह्युमन सर्क्युलेशनमध्ये येण्याचे चान्सेस इथं होतात. नेक्स्ट, आता स्पोरोसाइट्स जनरली त्यांनी सांगितले, स्पोरोसाइट रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रू फिजन, मल्टिपल फिजन आपण म्हणतोय. हे जे स्पोरोसाइट ज्यावेळेस ह्युमन बॉडीमध्ये एंटर करतात त्यावेळेस त्यांचं रिप्रोडक्शन असेक्शुअली होतं आहे, त्याला आपण सायगोनी असं म्हणतोय. कुठं घडतात, इन द लिव्हर सेल ऑर इरिथ्रोसाइट. पहिल्यांदा लिव्हर सेलमध्ये, नंतर इरिथ्रोसाइटमध्ये. ठीक आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट बघा, इथं सायझोगोनी लक्षात ठेवा. सायझोगोनी एक मल्टिपल फ्युजन, असेक्शुअल मल्टिपल फ्युजन जे लिव्हर सेल आणि इरिथ्रोसाइटमध्ये होतं. नेक्स्ट, द सेल्स फॉर्म आर नाऊ कॉल्ड मिरोसाइट. स्पोरोसाइट नंतर ज्या सेल तयार होतात त्याला आपण मिरोसाइट्स असं म्हणतोय. ओके. नेक्स्ट, the cells formed within erythrocyte function as a gametocyte, gamogony. Beside it form gametocyte within erythrocyte, that is a gamogony. मग अशा आपण बघितलं की ज्यावेळेस ह्या इरिथ्रोसाइटमध्ये सेल तयार होतात, म्हणजे RBC मध्ये तयार होतात, त्यावेळेस त्या काय म्हणून फंक्शन करतात, एक ॲज अ गॅमॅटोसाइट म्हणून त्यांनी काम करत असतात. त्याचबरोबर इट फॉर्म गॅमॅटोसाइट विदिन इरिथ्रोसाइट, दॅट इज गॅमॅनोगोनी सुद्धा असं म्हटलं जातं. गॅमॅटोसाइट्स इफ टेकअप बाय फिमेल एनॉफिलस, फर्टिलायझेशन ऑकर्स इन इट्स गट. लक्षात घ्या, इथपर्यंतच ह्युमन मधली लाईफ सायकल त्याची कंप्लीट झाली. आता ज्यावेळेस गॅमॅटोसाइट तयार झालेत बॉडीमध्ये,
ह्युमनच्या, त्यावेळेस ते गॅमेटोसाइट कोण टेकन करणार आहे? फिमेल एनॉफिलस मॉस्किटो करणार आहे. आणि फर्टिलायझेशन ज्यावेळेस होणार आहे, म्हणजेच मायक्रोगॅमिट आणि मॅक्रोगॅमिट ह्यांचं ज्यावेळेस फर्टिलायझेशन होणार आहे, नंतर ओहोम तयार होणार आहे किंवा झायगोट तयार होणार आहे, सॉरी. आणि हे जी प्रोसेस आहे फर्टिलायझेशनची, ही कुठं घडते? त्याच्या गटमध्ये घडते. ठीक आहे. डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म विच ट्रान्सफॉर्म इन टू उसाइट. आता हा झायगोट जो तयार झालेला आहे, हा जो डिप्लॉइड झायगोट तयार झालेला आहे, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आपण मगाशी बघितलं कशामध्ये होतं? उसाइटमध्ये होतं. उसाइट फॉर्म लार्ज नंबर ऑफ हॅप्लॉइड स्पोरोझाइट थ्रू मिओसिस, दॅट इज स्पोरोगोनी. बघा स्टेप्स लक्षात घ्या. फर्टिलायझेशन झालं, झायगोट तयार झाला, इट्स अ डिप्लॉइड झायगोट. झायगोटचं रूपांतर इट ट्रान्सफॉर्म इन टू उसाइटमध्ये झालं. नेक्स्ट पॉईंट काय होतात? तर इथं मिओसिस प्रोसेस होते. आणि तुम्हाला माहिती आहे की मिओसिस झालं की हॅप्लॉइड नंबर्स होतात. मग इथं उसाइट्स जे आहेत, जे लार्ज नंबरमध्ये आहेत, उसाइट्स फॉर्म अ लार्ज नंबर ऑफ हॅप्लॉइड स्पोरोझाइट. ह्या उसाइट्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? स्पोरोझाइट्समध्ये होतं थ्रू मिओसिस. म्हणजेच उसाइट हा काय आहे रे? डिप्लॉइड आहे. पण उसाइटपासून जे स्पोरोसाइट तयार झालेले आहेत ते मात्र कसे आहेत? हॅप्लॉइड आहेत. कशामुळे झाले? थ्रू मिओसिस प्रोसेस. त्याला आपण स्पोरोगोनी असं म्हणू शकतो. स्पोरोझाइट मायग्रेट टू सलायव्हरी ग्लँड. हे स्पोरोझाइट्स आहेत ते कुठे जातात? सलायव्हरी ग्लँड्समध्ये जातात. अँड आर रेडी टू इन्फेक्ट न्यू ह्युमन होस्ट. अशा पद्धतीनं नवीन ह्युमन होस्टला ते इन्फेक्ट करतात. याच्यानंतर म्हणजे तुम्हाला मोड ऑफ ट्रान्समिशन लक्षात आलं असेल. मग याच्यामध्ये डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट कशा पद्धतीने दिले जाते? मलेरिया आर डायग्नोस्ड बाय मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ ब्लड स्मिअर. मलेरिया झालेला आहे किंवा नाही हे कसं काय केलं जातं? तर डायग्नोज करण्यासाठी त्याची स्लाईड तयार केली जाते किंवा स्मिअर तयार केली जाते, ब्लड स्मिअर तयार केली जाते. आणि त्याच्यामध्ये RBC रप्चर जे झालेले आहेत, इथं आपल्याला काय दिसणार आहे? RBC आपण काय म्हणतोय? त्या माणसाला फिवर कधी येतोय? तर RBC रप्चर झाल्यानंतर. RBC रप्चर होतात त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं मगाशी की हिमोझाईन ग्रॅन्युल्स जे आहेत ते बाहेर पडतात. मग ज्यावेळेस ब्लड स्मिअर केली जाते आणि ती मायक्रोस्कोप खाली पाहिली जाते, त्यावेळेस RBC ब्रस्ट झालेल्या आणि हे जे ग्रॅन्युल्स आहेत, हिमोझाईन ग्रॅन्युल, ते आपल्याला त्या स्लाईडमध्ये दिसले तर मलेरिया त्या पेशंटला आहे हे समजलं जातं. सो मलेरिया कॅन डायग्नोस्ड बाय मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ ब्लड स्मिअर. देन बिसाइड अदर रॅपिड डायग्नोस्टिक्स टेस्ट बेस्ड ऑन न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेक्निक आर ऑल्सो यूज. वरची आहे ती मायक्रोस्कोपिक स्टडी ब्लड स्मिअर्स करून. आणि अजून काही त्यांनी सांगितलं की याच्या व्यतिरिक्त लगेच जर आपल्याला डायग्नोस्टिक टेस्ट, रॅपिड डायग्नोस्टिक्स टेस्ट ज्या न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेक्निकवर न्यूली आता अवेलेबल आहेत, त्या पद्धतीनं सुद्धा डायग्नोसिस केलं जातं. ट्रीटमेंट काय बघा. ट्रीटमेंट ऑफ मलेरिया इन्क्लूड आर्टिमिनिझम बेस्ड कॉम्बिनेशन थेरपी, त्याला ACTS असं म्हटलं जातं. आर्टिमिनिझम बेस्ड कॉम्बिनेशन थेरपीज. WHO has recommended 5 different ACTs which include various combination of artesunate, sulfadoxine, pyrimethamine, etc. In addition, quinine is also used. त्यांनी सांगितलं की वर आपण ट्रीटमेंट जी आहे ज्यामध्ये ACTs थेरपी म्हणजे ह्या ज्या थेरपीज आहे त्या आपण वापरू शकतो. पण WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी 5 डिफरंट ACT टेक्निक सांगितलेले आहे, ज्याच्यामध्ये कशाचं कॉम्बिनेशन आहे? आर्टिसुनेट, सल्फाडोक्सिन, पायरिमिथेनिन एक्सेट्रा. ओके. त्याचबरोबर आपण क्युनिनसुद्धा यूज करू शकतो. देन नेक्स्ट पॉईंट इज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. हाऊ वी प्रिव्हेंट फ्रॉम दिस मॉस्किटो और आपल्याला मलेरिया होऊ न देण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो? फर्स्ट पॉईंट इज प्रिव्हेन्शन ऑफ मॉस्किटो बाईट बाय यूजिंग मॉस्किटो नेट अँड इन्सेक्ट रिपेलंट. आपण मॉस्किटोचं बाईट म्हणजे मॉस्किटो पासून आपल्याला मलेरिया होऊ नये हे टाळण्यासाठी आपण मॉस्किटो नेट किंवा मग इन्सेक्ट रिपेलंट जे काही क्रीम्स असतात ते क्रीम्स आपण यूज करू शकतो. सेकंड, स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड अँड ड्रेनिंग स्टॅग्नंट वॉटर वेरेवर
मॉस्किटो ले एग्स. जिथं जिथं साठलेलं पाणी आहे, स्टॅग्नंट वॉटर, किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्या घराच्या सभोवताली आपण इन्सेक्टिसाइडसुद्धा काय करू शकतो, स्प्रे करू शकतो. जिथं जिथं मॉस्किटो एग्ज ले करतात तिथं तिथं आपण इन्सेक्टिसाइड स्प्रे करू शकतो. मॉस्किटो लार्वी कॅन बी कंट्रोल बाय युझिंग गॅम्बुसिया फ्रेश वॉटर फिश बायो कंट्रोल. तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच वेळा गप्पी मासे म्हणतो आपण. हे गप्पी मासे जे आहेत हे काय करतात, तर मॉस्किटोच्या लार्वी किंवा मॉस्किटोना खाऊन टाकण्याचं काम करतात आणि त्यामुळं आपण त्याचा वापर काय करू शकतो, त्याला बायो कंट्रोल असं म्हटलं जातं. म्हणजे इन्सेक्टिसाइड्स न वापरता आपण हे जे फिश वापरले तर मॉस्किटो जो आहेत ते मॉस्किटोचा नंबर कंट्रोलमध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर